नमस्कार मैत्रिणींनो, 53वी ओवी पाहिली. जेव्हा माणसाचं पंचमहाभौतिक शरीर थकतं आणि निसतं रात्री, तेव्हा त्याला स्वप्न जेव्हा पडतं, तेव्हा त्या मनामध्ये मनाचा संचार सगळा असतो. तेव्हा तिथे मनाचा संचार असतो. ओवी क्रमांक 54. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा. देहा हो नेदी उजगरा, परी सुखदुःखे भोगी. नवल ऐके धनुर्धरा. अरे धनुर्धरा, धनुष्य धारण करणाऱ्या ह्या अर्जुना, तू आश्चर्य काय बघ बा, नवल काय आहे. स्वप्नात नुसता तो वासनांचा संसार मानला जातो. आपल्या स्वप्नांमध्ये जो संसार आपण पाहतो तो कल्पनेचा संसार असतो, कल्पनारूपी संसार असतो, वासनारूपी संसार तो असतो. आणि मग अंथरुणावर त्या बिछाण्यावर पडलेल्या त्या पंचमहाभौतिक देहाला जागं न करता ते मनच तो सगळा पसाराचा सुखदुःख भोगतं. हे स्वप्नाचं केवढं आश्चर्य आहे पा. मनामध्ये सगळा कल्पनेचा पसारा असतो, सगळं काल्पनिक असतं. मनामध्ये तुम्ही स्वर्गात जाल, मनाने तुम्ही अमेरिकेला जाल, मनाने तुम्ही सोन्याचे दागिने घालाल, कल्पनेचा पसारा आहे सगळा. हा कल्पनेचा पसारा त्या पंचमहाभौतिक देहाला जराही जाणीव न होऊ देता ती सगळी सुखदुःख त्या मनालाच भोगायला लावतो. तो मनच भोगतं ते, कारण स्वप्नात मनाचाच संचार असतो. सुखद स्वप्न असतील तर मनाला आनंद होतो, आपण आनंदित होऊन उठतो की अरे वा, उत्तर रात्री मला सुंदर स्वप्न पडलं. पण हे जर अशुभ स्वप्न पडलं तर आपण दचकून उठतो की अरे असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं. म्हणजे सुखदुःख दोन्ही कोण भोगतं? मन भोगतं. शरीर मात्र तिथे थकून निजलेलं असतं. म्हणून स्वप्नामध्ये हा जो कल्पनेचा पसारा आहे याची सुखदुःख मन भोगत असतं. जागेपणी योग्याचं मन काम करत नाही, फक्त इंद्रिय आणि विषय काम करत असतात. आता आपल्याला ओवी क्रमांक 55 पाहायचा आहे. इंद्रियांच्या गावी नेणिजे, ऐसा व्यापार जो निपजे. तो केवळ गा म्हणिजे मानसाचा. इंद्रियांच्या गावी नेणिजे. नेणिजे म्हणजे न जाणिजे, ज्याला इंद्रियांचा पत्ताच नाही आहे, ज्याला इंद्रिय माहितीच नाही आहे. हां, मग पुढे म्हटलं आहे ऐसा असं जर व्यापार होतो, असे जे व्यवहार होतात, इंद्रियांना माहितीच नाही बा असे व्यवहार, ते स्वप्नातच होतात ना. कारण स्वप्नातच इंद्रिय निद्रिस्त असतात आणि सगळा मनाचा पसारा असतो, कल्पनेचा पसारा असतो. म्हणून इंद्रियांना न जाणता जो व्यापार निपजे, जो व्यवहार होतो माणसाचा, तो केवळ गा म्हणजे मानसाचा, तो मनाचा व्यवहार आहे. म्हणजे वरती शरीराने मनुष्य कोणती कर्म करतो ती कशी असतात ते सांगितलं की कर्म करत असताना बुद्धी आणि मन यांना बाजूला ठेवून फक्त शरीर कर्म करतं, ते शरीर कर्म आहे. आणि आता इथे मानसिक कर्म कसं आहे, मन असा मनाद्वारे होणारं कर्म कसं आहे की ज्या कर्मामध्ये इंद्रियांना काहीच जाणीव नसते, कशाचीच त्यांना जाणीव नसते इंद्रियांना, आणि फक्त मनच त्यामध्ये असतं. तो जो व्यापार आहे, ते जे कर्म आहे ते मनाचं कर्म आहे. शारीरिक कर्म झालं, मानसिक कर्म झालं. ओवी क्रमांक 56. योगिये तोही करीती, परी कर्मे तेन बांधिजती. जे सांडिली आहे संगती अहंभावाची. योगी लोक ते पण कर्म करतात, म्हणजे शारीरिक तर करतातच. शरीर कर्मामध्ये काय करतात, मनाला आणि बुद्धीला येऊ देत नाही, फक्त इंद्रिय आणि विषय कामं करतील, ते अलिप्त असतात. मानसिक कर्मामध्ये काय असतं, रात्री ते झोपलेले असतात, त्यांची पंचमहाभौतिक शरीर झोपलेलं असतं, फक्त मनाचा व्यापार तिथे चालतो, ते मानसिक कर्म आहे त्यांचं, ते पण करतात. म्हणून म्हटलं आहे कायेन मनसा असे ते कर्म करतात. इथे म्हणतात योगी ये ते तोही करीती, योगी लोक तेही कर्म करतात. परी कर्मेन बांधिजती, पण कर्म त्यांना बांधत नाही. जे सांडली आहे संगती, कारण त्यांनी अहंभावाची साथ सोडलेली आहे. अहंभावाची पाळं मुळं त्यांनी आपल्या मनातनं बुद्धीतनं उचकटून टाकलेली आहेत. अहंभावाचा मागमूससुद्धा त्यांच्या शरीरात नाही आहे. त्यामुळे ते शरीर कर्म वेगळं करतात, मानसिक कर्म वेगळं करतात आणि बौद्धिक कर्म वेगळं करत असतात. आपलं असं आहे का? आपल्या प्रत्येक कर्मामध्ये मन आणि बुद्धी अटॅच असते. त्यामुळे आपल्याला कायेन मनसा बुद्ध्या केवलरिनिरपी हे आपल्याला काही उपयोगाचं नाही. हे कर्मसन्यासी योगाचं लक्षण आहे की तो शरीरानेही कर्म करतो, मनानेही कर्म करतो वेगळं, कारण त्यांनी अहंभावाचा समूळ त्याग केलेला असतो. आपल्याला अहंभावाचा समूळ त्याग ही कल्पनाच मान्य नाही आपल्याला, कारण अहंभाव हा आमच्या स्वभावाचा स्थायी भाव होऊन गेला आहे, जो अत्यावश्यक आहे बा. त्या अहंभावाचं सम्यक आपण स्पष्टीकरण करतो
शुगर कोटेड शब्दांमध्ये आपण त्या अहंभावाचं सम्यक समर्थन करत असतो की मी स्वाभिमानी आहे, मला कोणाचा शब्द सहन होत नाही, मी असा आहे, मी तसा आहे. अभिमान, स्वाभिमान आणि गर्व यांच्यामध्ये एका सुई इतकं अंतर आहे श्रोते हो. हा कर्मयोगी जो आहे यांनी अहंकाराचा, ममत्वाचा पूर्ण त्याग केलेला असतो. ममत्व म्हणजे हे माझं, हे माझं, हे माझं, मे असं हा या अहंभावाचा त्याने त्याग केलेला असतो. ओवी क्रमांक 57. आता जहालिया भ्रमहत जैसे पिशाच्याचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. दृष्टांत दिला आहे पिशाच्याचा. जाहलिया भ्रमहत, भ्रमहत म्हणजे संभ्रमित चित्त झालेला. पिशाच्याचे चित्त, पिशाच्याचं चित्त हे नेहमी संभ्रमित असतं, उलटच चालत असतं. अत्यंत संभ्रमित गोंधळलं असं पिशाच्याचं मन असतं. मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. आणि असं पिशाच्याप्रमाणे ज्याचं चित्त संभ्रमित असतं त्याला सगळ्या क्रिया या विस्कळीत, विपरीत आणि चुकीच्या वाटत असतात. अर्थ पुन्हा एकदा पहा की पिशाच्याचं चित्त जसं भ्रमिष्ट झालं असतं. पिशाच्य योनी तेव्हाच प्राप्त होते श्रोते हो, जेव्हा मनुष्य 84 लक्ष योनी फिरूनही पापच करतो. तेव्हा भगवंत म्हणतात क्षिपाम्यजस्त्रमशुभान आसुरी श्वेव योनुषु. अशा लोकांना मी आसुरी योनीत फेकतो. तीही योनी आहे पिशाच्य, डाकिण, जखीण. आणि अशांचं चित्त कायम भ्रमिष्ट असतं, कायम भ्रमिष्ट असतं. आणि त्या भ्रमिष्ट चित्तामध्ये त्यांचे शरीराचे व्यापार नीट होत नाही, त्यांना प्रत्येक व्यापार विस्कळीतच वाटत असतो. अर्थ पुन्हा एकदा पहा. आता जाहलिया भ्रमहत, भ्रमिष्ट चित्त असलेल्या पिशाच्यांचं जसे चित्त असतं की त्यांना मग इंद्रियांच्या सगळ्या हालचाली कशा विस्कळीत वाटतात. ओवी क्रमांक 58. स्वरूप तरी देखे आळविले आईके, शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. त्या पिशाच्याचं कसं असतं, स्वरूप तरी देखे, तो स्वरूप पाहतो, दिसतं त्याला स्वरूप, रूप दिसतं. आळविले आईके, जे बोललं जातं तो ऐकू शकतो. शब्द बोले मुखे, तोंडाने शब्द बोलतो पण ज्ञान नाही, ते ज्ञान नाही आहे, त्याला ते ज्ञान होत नसतं. हे कोणाचं वर्णन आलं आहे आता, हे पिशाच्याचं नाही आहे श्रोते हो. वरती पिशाच्याचं वर्णन केलं आहे की पिशाच्याचं चित्त जसं संभ्रमित असतं, त्याला समोरचं दिसतं पण कळत नाही, तो ऐकतो पण त्याला कळत नाही, तो बोलतो पण त्याला कळत नाही. तसा हा कर्मसन्यासी असतो हो श्रोते. तसा कसा असतो तो, स्वरूप तरी देखे, तो समोरच्याचं स्वरूप पाहतो पण डोळे अतिशय शांत आणि थंड असतात. आळविले ऐके, कोणी बोललं तर त्याला ऐकू येतं पण चेहरा शांत असतो. शब्द बोले मुखे परिज्ञा, तोंडाने शब्द बोलतो पण त्याचं काय बोलतोय त्याला हे कळत नाही. असा हा कर्मसन्यासी असतो श्रोते हो. फक्त फरक एवढाच आहे की पिशाच्याचे चित्त भ्रमिष्ट झाल्यामुळे तो असा असतो आणि हा योगी आत्मज्ञान झाल्यामुळे अशा पद्धतीने तो आचरण करत असतो. ओवी क्रमांक 59. हे असो काजे विण जे जे काही करणे ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. हे असो काजे विण, काजे विण म्हणजे कामाविण. काज म्हणजे काम. हे असो आता ह्या प्रकारे मनात काही उद्देश न धरता, काही हेतू न धरता जे काही काम केलं जातं, बोललं जातं, ऐकलं जातं ते इंद्रियांनीच केलेलं असतं असं समज. म्हणजे आता वरती सांगितलं आहे की हा योगी, याला समोरच्याची आकृती दिसते पण डोळे थंड असतात, तोंडाने बोलतो पण त्याला त्याचं ज्ञान नसतं, कानाने ऐकतो पण तो निर्विकार असतो. त्याचं हे सगळं आता हे असो काजेविण, कुठल्याही उद्देशाशिवाय, काजेविण म्हणजे हेतूशिवाय, उद्देशाशिवाय तो ही सगळी कर्म करत असतो. जे जे काही करणे, जे ज्या क्रिया तो करतो, बोलणे, ऐकणे, चालणे या क्रिया तो जे उद्देशाशिवाय करतो ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. ते केवळ इंद्रियांनी केलेलं कर्म असतं, इंद्रियांनी केलेलं, तिथे काही मनबुद्धी नसतेच लिप्त, असं इंद्रियांचं ते कर्म आहे. आपण असं कर्म करू शकत नाही श्रोते हो. नुसतं इंद्रियांद्वारे आपण कर्म नाही करू शकत. काजे विण आपण कर्म करू शकत नाही. मनात हेतू न ठेवता आपण कर्म करू शकत नाही. विना प्रयोजनम न मंदोपि प्रवर्तते. मंद माणूससुद्धा विना प्रयोजन काहीच काम करत नाही. आपण तर हेतू मनात ठेवूनच काम करतो.
बोलायचं झालं तर मोजून मापून, ऐकायचं झालं तर काळजीपूर्वक, बोलायचं आणखीन चालायचं झालं तर हेतू मनात ठेवून. तसं योग्याचं नसतं. काजे विना उद्देश सगळी कामं केले जातात, म्हणून ती शरीराद्वारे केलेली त्यांची इंद्रियांची कर्म असतात. ओवी क्रमांक 60. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. आता श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते, अर्जुना जेवढं काही जाणायचं आहे, जेवढंला काय शब्द आहे आता की सर्वत्र जे जाणते, जे जाणण्यासारखं आहे सगळ्या बाजूला, ते बुद्धीचे कर्म निरुते, ते बुद्धीचं कर्म आहे. म्हणजे आता तिसरं कर्म सुरू झालं. शरीर कर्म झालं, मानसिक कर्म झालं, आता बुद्धीचं कर्म आहे. ते कसं आहे, सर्वत्र जे जाणते, जे सर्वत्र जाणण्यासारखं असतं ते बुद्धीचे कर्म निरुते, म्हणजे निश्चित ते बुद्धीचंच कर्म आहे. ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे, ते केवळ इंद्रियांचंच नाही. मग सर्वत्र जे जाणते, जे सगळं जाणण्यासारखं आहे, बुद्धीने जाणण्यासारखं, ते बुद्धीचे कर्म निरुते, ते बुद्धीचं कर्म आहे. ओळखे अर्जुना ते, हे तू जाणून घे. म्हणजे आता पहिलं कायेनं झालं, मनसा झालं आणि बुद्धीची तृतीया. बुद्धीचं कर्म कसं आहे की जे बाहेर जाणण्यासारखं आहे ते बुद्धीने जाणून घेणे. बुद्धीने जाणून घेताना तिथे मन बाजूला ठेवणे, ते जे कर्म असतं ते बुद्धीचं कर्म आहे. ओळखे म्हणजे अर्जुना तू जाणून घे म्हणे श्रीहरी, असं श्रीहरी अर्जुनाला म्हणतात. म्हणजे आत्तापर्यंत कायेन मनसा बुद्ध्या ही सगळी कर्म सांगितलेली आहेत. आज आपण इथेच थांबूया. आपल्या 60 ओव्या झालेल्या आहेत. बाकीचं आपण उद्याला पाहू. तुमच्या सगळ्यांचा मी फीडबॅक विचारला होता की यूट्यूबची लिंक पाठवायची का ऑडिओ पाठवायचा, तर 80 ते 90% साधकांचं असं म्हणणं पडलं की ऑडिओज पाठवा. त्यामुळे या निर्णयाप्रत मी आलेली आहे की आता पूर्वीसारखे ऑडिओ मी तुम्हाला सेंड करीन. तुमच्या मताचा कौल मी पाहिला आणि तुम्हाला जे सोपं पडतं आहे ऐकायला ते आता मी पाठवायचं ठरवलेलं आहे. तर उद्यापासून तुम्हाला माझे ऑडिओ येत जातील. ज्यांनी यूट्यूबची लिंक मागितली आहे त्यांना ती यूट्यूबची लिंक पण मिळणार आहे, पण आधी पहिल्यांदा मी 2 ऑडिओ पाठवत जाईल, त्याच्यानंतर मग त्या लिंक येतील तुम्हाला. तुम्ही काहीही उपयोग करू शकतात. फोकस फक्त आपल्याला ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकण्यावरच ठेवायचा आहे. आज इथेच थांबूया. इत्यलम.